जय हरी शेतकरी मित्रांनो, या कर्जमाफीमध्ये ज्या काही जाचक अटी निकष हे लावलेले आहेत का, यामुळं लय कमी शेतकऱ्याला ही कर्जमाफी मिळणार आहे. आता कृषी मंत्री काय म्हणाले की जर यावर काही सूचना आल्या तर आम्ही नक्कीच यामध्ये बदल करू. मात्र आता रोहित पवारांनी यासाठी आंदोलनाचा इशारा दिलेला आहे, अन्न त्यागाचा इशारा दिलेला आहे. नेमक्या रोहित पवारांच्या काय मागण्या आहेत आणि त्यावर कृषी मंत्री काय म्हणालेत, म्हणजे त्या पत्रकारानं प्रश्न विचारल्याच्या नंतर या कृषी मंत्र्यांनी उत्तर काय दिलंय. आणि तुम्ही या अगोदर बघितलं असेल 31 तारखेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या दिनी याच कृषी मंत्र्यांना 3दा विचारावं लागलं होतं, घोषणा करू का, 10 दिवसात सांगू का, आणि मग 10 दिवसात मिळाली का. आता महत्त्वाचा मुद्दा एक लक्षात घ्या की ही जी कर्जमाफीची घोषणा झालेली आहे याचे 5 टप्पे आता होतील आणि 5 टप्पे झाल्याच्या नंतर 6 जुलै रोजी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर होईल. आता जर हे रोहित पवारांनी जे आंदोलन उभं करण्याचं ठरवलंय किंवा काल बच्चूभाऊ कडू यांनी सुद्धा सांगितलंय, आणि जर या कर्जमाफीमध्ये कृषी मंत्री म्हणतात तशा पद्धतीनं जर सुधारणा करायच्या असतील तर यासाठी शेतकऱ्यांचा सुद्धा तितकाच पाठपुरावा असणं गरजेचं आहे. कारण नुसते नेते बोलले म्हणजे होणार नाही, तर या नेत्यांच्या पाठीमागं शेतकऱ्यांना सुद्धा उभं राहणं गरजेचं आहे. आता रोहित पवारांनी नेमक्या काय मागण्या केल्यात आपण थोडक्यात बघू. अन्नदात्यासाठी अन्नत्याग यामध्ये प्रमुख मागण्या केल्या आहेत त्यांनी. 2019च्या कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना केवळ 50,000 पर्यंतच्या कर्जमाफीच्या मर्यादेची अट रद्द करून सर्व शेतकऱ्यांना सरसकट 2 लाखापर्यंतची कर्जमाफी द्यावी. एक वेळ समझोतामध्ये OTS 2019च्या कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना 50,000 पर्यंतच्या माफीच्या मर्यादेची अट रद्द करून सर्व शेतकऱ्यांना सरसकट 2 लाखापर्यंत कर्जमाफी द्यावी. 2 लाखाहून अधिक थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना 2 लाखावरील रक्कम आधी भरण्याची अट न टाकता सरकारने सरसकट 2 लाखापर्यंतची कर्जमाफी करावी. प्रोत्साहनपर अनुदान देताना सलग 2 वर्षे नियमित कर्ज भरण्याची अट रद्द करावी. 2017च्या कर्जमाफीसाठी पात्र असूनही केवळ कागदपत्राअभावी 2017 कर्जमाफीचा लाभ रखडलेल्या 6.56 लाख शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफी देण्यात यावी. पीक विमा योजनेतील शेतकरी विरोधी जाचक ट्रिगर काढून 1 रुपयामध्ये पीक विमा योजना पुन्हा लागू करावी. आणि पेरणीपूर्वी कर्ज खात्यांचे पुनर्गठन करून शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम टाकावी जी त्यांना पेरणीसाठी उपयोगी पडेल. कर्जवसुली नकोय, कर्जमाफी हवी. आणि शुक्रवार 12 जून 2026 रोजी पंढरपूर जिल्हा सोलापूर इथं ते अन्नत्यागासाठी आंदोलन करणार आहेत. आता मित्रांनो, याच आंदोलनाला धरून त्या पत्रकारानं कृषी मंत्र्यांना प्रश्न विचारले. मात्र तुम्ही थोडक्यात हा व्हिडिओ दाखवतो तुम्हाला, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. या बाबतीमध्ये कारखान्याचे जे सीझनल कामगार आहेत की त्यांना 3 महिन्याच फक्त पगार मिळतो, त्या कामगारांचा खरं तर ह्याच्यामध्ये त्यांना तो लाभ मिळाला पाहिजे. आणि शेतकऱ्यांची सुद्धा काय ज्या त्यांनी नवीन सूचना आमच्याकडे येत आहेत, शेवटी सरकार शेतकऱ्यांचं सरकार आहे. पण शेतकऱ्यांच्या ज्या काही नवीन सूचना येतील किंवा त्यातून काय येतील त्यातनं काय गोष्टी बदलणं गरजेचं आहे, त्या आम्ही बदलण्याचा प्रयत्न निश्चित प्रकारे करू. परंतु जास्तीत जास्त खूप मोठी एक ऐतिहासिक कर्जमाफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असं म्हणताय. आता हा प्रश्न विचारताना त्या पत्रकाराला 3दा विचारावं लागलं की साहेब तुम्ही काय आश्वस्त करणार, नेमके या कर्जमाफीच्या निकषामध्ये काय बदल करणार असं विचारल्यावर 3-4 वेळेस तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघून घ्या तुम्ही बघितला नसेल तर. मग जर 3-4 वेळेस विचारल्यावर हे म्हणतात आम्ही बदल करू आणि ही ऐतिहासिक कर्जमाफी. ती कोणत्या प्रकारे ऐतिहासिक आहे बरं? या अगोदर काही कर्जमाफ्या दिल्या गेल्या नाहीत का? आता 2019ची कर्जमाफी होती, त्या कर्जमाफीचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना फायदा झाला होता आणि हे म्हणतात ऐतिहासिक कर्जमाफी आणि हे बदल करू म्हणतात. आता तुम्ही 31 तारखेला ऐकलं असेल, यायलाच 3दा विचारावं लागलं होतं आणि माझ्या तोंडून काहीतरी होऊ द्या हे म्हणावं लागलं होतं, 10 दिवस बोलू का हे म्हणावं लागलं होतं, आणि हे सांगतात की आम्ही सूचना आल्या तर बदल करू. तुम्हाला सांगतो शेतकरी मित्रांनो, या कर्जमाफीमध्ये जर काही निकषामध्ये बदल करायचा असेल तर शेतकऱ्यांना यासाठी आंदोलन करावं लागेल, निवेदनं द्यावी लागतील आणि ते मुख्यमंत्र्यांना द्यावी लागतील. कारण या कर्जमाफीचे काहीही बदल करायचे असतील
जर मुख्यमंत्री ठरवतील तेच होत असते. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांना निवेदन आंदोलन करावं लागेल आणि जे रोहित पवार आंदोलन करीत आहेत या आंदोलनाच्या पाठीमागं शेतकऱ्यांना उभं राहावं लागेल. आणि जर शेतकरी पाठीमागं उभे राहिले नाही, शेतकऱ्यांनी आंदोलनही केलं नाही, काहीच केलं नाही, तर तुम्हाला सांगतो 6 तारखेला यादी येणार. तिथून पुढे आधार व्हेरिफिकेशन सुरू होणार. कोणाला मिळाली, कोणाला मिळाली नाही, कोणाला लाभ मिळाला, कोणाला मिळाला नाही याचाही मेळ राहणार नाही. आणि नेमका तो पेरणी पाण्याचा टाईम राहणार आहे. शेतकरी मग तो विषय वेगळा बाजूला पडणार आणि आपल्या कामधंद्याला गुंतून राहणार आणि असं चलत राहणार. आणि पुढं जसं 2017च्या कर्जमाफीमध्ये काही शेतकऱ्यांना अजूनही लाभ मिळालेला नाही, तसंच पुढं उद्या आपल्याला म्हणावं लागेल की 2026च्या कर्जमाफीमध्ये सुद्धा बरेच शेतकरी वंचित राहिले. आता तुम्हाला काय करायचं हे तुम्ही ठरवा. मात्र याबद्दलची जर पुन्हा काही माहिती आली तर आपल्या या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा आपला प्रयत्न असणार आहे. आता तुम्हालाही माहिती कशी वाटली तेवढं नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा. धन्यवाद.